नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपल्याला सिंकिंग फंड आपण चॅप्टर चालू केलेलं होतं, रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. याच्यामध्ये आपण मिनिंग पाहिला, डिबेंचर्सचा टाईप्स पाहिलेले आहेत, सिंकिंग फंड मेथड पाहिली आणि त्याच्यानंतर आता सिंकिंग फंड मेथडचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्या समोर आहेत, आजपासून घ्यायचं आहे. ओके, तर रिडम्पशन सगळ्यात अगोदर हे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट भानगड काय बेटा, तर आपण डिस्कस केलेला आहे. सिंकिंग फंड एक फंड तयार केला जातो रिडम्पशनच्या डिबेंचरच्या रिडम्पशनसाठी. म्हणजे कंपनीला एकदाच तेवढे पैसे परत करायची आवश्यकता भासते ज्यावेळेस मोठी अमाऊंट असते. तर कंपनी काय करते, दरवर्षीचा प्रॉफिटचा हिस्सा काहीसा भाग एक सिंकिंग फंड म्हणून एका इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करत असते आणि त्यावरती त्यांना इंटरेस्ट व्याज भेटत असतं. अशा पद्धतीनं दरवर्षीच्या होणाऱ्या प्रॉफिटमधून काहीसा हिस्सा बाजूला काढते कंपनी आणि ते रिडम्पशनसाठी वापरत असते. यालाच सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट आहे म्हणायचं आहे. आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असेट्स असते. MCQच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, 100% येईल MCQ. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट इज ॲन असेट्स. क्वेश्चन दिलेला आहे यामध्ये बघा, ऑन 1 एप्रिल वॉटेवर जे असेल ते, ऑन 1 एप्रिल 1988 द ओमेगा ट्रेडिंग कंपनी इश्यू अ डिबेंचर ऑफ रुपीज 5 लाख, 5 लाखाचे डिबेंचर्स आहेत आणि 1988ला इश्यू केले. रिडीमेबल ॲट पार म्हणजे 100 रुपयाचा 100 रुपयाला रिडीम करणं. इट वॉज डिसाइडेड टू इस्टॅब्लिश अ सिंकिंग फंड फॉर द पर्पज ऑफ रिडम्पशन. रिडम्पशन सिंकिंग फंडचा एकच उद्देश, एकच हेतू असतो, काय तर त्याच्यामध्ये रिडम्पशन करणं डिबेंचर्सचं. शोज द लेजर अकाउंट्स टू अर्न 5%, काय 5% इंटरेस्ट अँड नेट दॅट अमाऊंट ॲन्युअली सेट असाइड ऑफ रुपीज 90,415. मी या ज्या गोष्टीला अंडरलाईन केलं ना, तेवढ्याच गोष्टी याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर डिबेंचर्स कधी इश्यू केले होते? 1998ला. रिडम्पशन किती केलेलं आहे? 2003ला. वर्ष मोजा बरं किती होता? 1998, 99, 2000, 2001, 2002 आणि 2003. म्हणजे 1 एप्रिल 2003ला रिडम केले. 1 एप्रिल 1988 पासून 3पर्यंत होतात 5 वर्ष, बरोबर. 88, 98, 99, 2000 आणि हे 2 वर्षच. 98 तर गेले, 98, 99 तर 98 सोडून द्या, 99, 2000, 2001, 2002, 2003 असे 5 वर्ष होतील. आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय आवश्यक आहे क्वेश्चन सॉल्व करत असताना, तर ती इन्फॉर्मेशन लिहूया. सगळ्यात अगोदर 2 अकाउंट बनवावे लागतात आपल्याला. सिंकिंग फंड अकाउंट आणि सिंकिंग फंड डिबेंचर रिडम्पशन फंड म्हणूया याला. डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट आणि डिबेंचर रिडम्पशन इन्व्हेस्टमेंट अकाउंट असते एक. डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट, असे 2 अकाउंट आपल्याला बनवावे लागतात. ओके, असे 2 अकाउंट बनवूया. फॉर्मॅट खूप सोपा आहे. पर्टिक्युलर रुपीज, डेट पर्टिक्युलर रुपीज. ओके, तर हे 2 अकाउंट बनवायचे. इन्फॉर्मेशन काय आवश्यक आहे, तर सगळ्यात अगोदर नंबर 1 ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन. किती आहे बाबा ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन? दरवर्षी ते किती पैसा बाजूला काढून ठेवणार आहेत म्हणून सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये. 90,415 रुपये. हा झाला पहिला पार्ट. दुसरं काय, तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे किती वर्षासाठी आहे किंवा रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलं आहे त्यांनी 5% पर ॲनम. ओके, तिसरी गोष्ट महत्त्वाची काय, तर या ठिकाणी ते डिबेंचर्सचा टर्म किती आहे, कालावधी किती आहे. टर्म 1988 पासून 2003 पर्यंत होतात 5 इयर्स, 5 वर्ष. ओके,
एवढं इन्फॉर्मेशन. आणि शेवटी सगळ्यात त्याची डिबेंचर्सची किंमत, डिबेंचर्सची व्हॅल्यू जी आहे ती आहे 5 लाख रुपये. एवढ्यावरूनच आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ओके, तर सॉल्व करूया बेटा. सगळ्यात अगोदर फंड आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट. चला, वर्ष कधी चालू झाले म्हणून सांगितलं त्यांनी 1 एप्रिल 1998. 1 एप्रिल 1998 हे वर्ष संपतं कधी, 31/3/99. हे झालं 1 वर्ष. त्याच्यानंतर 1/4/99 ते संपेल 31/3/2000. ठीक आहे, 2000ला संपेल. त्याच्यानंतर हे दुसरं वर्ष. तिसरं वर्ष 1/4/2000 ते 31/3/2001. तिसरं वर्ष 1/4/2001 ते 31/3/2002. हे चौथं वर्ष. आणि 1/4/2002 ते 31/3/2003 हे 5वं वर्ष. झाले 5 वर्ष, बरोबर आहे. 5 वर्ष झाले. चला, मग आता लागलीच ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन क्वेश्चन कसा सॉल्व करायचा शिकवतो तुम्हाला. सगळ्यात अगोदर जे ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन आहे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वर्षाच्या शेवटी 31/3/2019ला 31/3/2020ला असे सबसिक्वेंटली 5 वर्ष ते 90,415 रुपये त्यांना होणाऱ्या प्रॉफिटमधून बाजूला काढून ठेवणार आहेत. ओके, तर बाजूला काढून ठेवूया. सगळ्यात आधी रिडम्शन, डिबेंचर रिडम्शन फंड अकाउंटमध्ये प्रॉफिट बाजूला काढून ठेवत आहेत. ते किती तारखेला, 19/99ला पहिलं वर्ष संपतं यावर्षी. हे बघा, 31/3/99ला काय केले त्यांनी, प्रॉफिटमधला काहीसा हिस्सा बाजूला केले. लिहा, बाय P&L ॲप्रोप्रिएशन, प्रॉफिट बाजूला काढला. ॲप्रोप्रिएशन अकाउंट किती रुपये, ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन 90,415 रुपये. संपलं. 5% इंटरेस्ट म्हटलेलं आहे, पण पहिल्याच वर्षी त्या ठिकाणी पहिल्याच तारखेला व्याज हे देता येत नाही, म्हणून या ठिकाणी संपलं. क्लोज करायचं पहिलं वर्ष 90,415. इकडं सुद्धा 90,415. इकडं काहीच नाही म्हणून मनानच लिहा. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 31/3/99 90,415. संपलं पहिलं वर्ष. क्लिअर आहे. चला, नेक्स्ट दुसरं वर्ष. 99 झाला. वर्षभर त्यांनी प्रॉफिट कमवला. वर्षाच्या शेवटी 31/3/2000. ठीक आहे, 31/3/2000. किंवा हे आधी कॅरी डाऊन जे आहे पुढच्या वर्षामध्ये ब्रॉड डाऊन करावं लागतं. 1 एप्रिलला अगोदर ती तारीख घेऊया. 1 एप्रिल 1999ला ते हे कॅरीड डाऊन ब्रॉड डाऊन होईल बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन सेम अमाऊंट 90,415. ओके, लगेच वर्षभर प्रॉफिट झाला. वर्षभर त्यांनी कमवला प्रॉफिट 31/3/2000 आला. 31/3/2000 यावरती अगोदर व्याज द्यावं लागेल. किती टक्के सांगितले, 5%. ठीक आहे, 90,000च्या या ब्रॉड डाऊनवरती व्याज काढा 5%. 90,415वरती 5% इंटरेस्ट काढा. बाय बँक म्हणूया याला 5% इंटरेस्ट. यावरती 5% जर काढलं तर 4,521 येईल. 20 पॉईंट समथिंग येतं, तर 4,521 आपण म्हणूया त्याला. झालं. आणि वर्षाच्या शेवटी त्यांनी या वर्षाचा हिस्सा ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन टाकलं 31/3/2000ला ॲज आपण पहिल्यापासून करतोय तेच. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट या वर्षाचं ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन 90,415. संपलं. टोटल करा.
इकडचे जर टोटल केले 1,85,000 1,85,351 येईल. इकडं सुद्धा 1,85,351. इकडं काहीच येत नाही, मनानंच द्यायचं तारीख 31/3/2000 आणि टू बॅलन्स कॅरीड डाऊन इकडे एवढेच येईल. बॅलन्स कॅरीड डाऊन ही अमाऊंट 1,85,351 आलेलं कॅरीड डाऊन. पुढच्या वर्षामध्ये लगेच ते ब्रॉड डाऊन करायचं 1/4/2000 या वर्षामध्ये. 1/4/2000 या वर्षामध्ये हे कॅरीड डाऊन इथून ब्रॉड डाऊन होईल बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,85,351. लगेच या अमाऊंटवरती वर्षाच्या शेवटी 31/3/2001ला व्याज इंटरेस्ट काढा बाय बँक 5% व्याज इंटरेस्ट काढा. 1,85,351 वर जर व्याज काढलं 5% तर 9,268 येईल. 9,268 व्याज येऊन जाईल. आणि वर्षाच्या शेवटी या वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन 31/30/2001 बाय प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन. बघा किती सोपं आहे. 90,415 रुपये. संपलं, क्लोज. किती येईल टोटल? 2,85,034 रुपये. इकडे सुद्धा 2,85,034 रुपये. इकडे नाव द्या 31/3/2001 टू बॅलन्स कॅरीड डाऊन 2,85,034 रुपये. ओके, हे कॅरीड डाऊन पुढच्या वर्षामध्ये जाऊन काय होईल? ब्रॉड डाऊन होऊन जाईल. 1/4/2001 किंवा 2002. 1/4/2002 हे एका म्हणजे एकच येईल. थांबा. 1/4/2001 टोटल बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती? 2,85,034. 2,85,034 यावरती 5% व्याज द्या 31/3/2002ला बाय बँक ब्रॅकेटमध्ये 5% इंटरेस्ट. याच्यावर जर 5% आपण कॅल्क्युलेट केलं तर येईल 14,252. किती येईल? 14,252. आणि या वर्षाचं ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन 31/3/2002 बाय P&L ॲप्रोप्रिएशन अकाउंट 90,000 जे हे ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन 90,415. ओके, टोटल करा. टोटल येऊन जाईल 3,89,701. 3,89,701. इकडं सुद्धा 3,89,701 टू बॅलन्स 31/3/2002 टू बॅलन्स कॅरीड डाऊन 3,89,701. आता इथं जागा नाही, मी नेक्स्ट पेजवर घेतो. ठीक आहे, इथंपर्यंत काय विचारायचं असेल तर विचारा कमेंटमध्ये. ठीक आहे, चला. हे 31/3/2002चं बॅलन्स कॅरीड डाऊन या वर्षामध्ये येऊन ब्रॉड डाऊन होईल 1/4/2002 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 3,89,701 लागलीच 31/3/2003ला काय करायचं? व्याज द्यायचं आहे बाय
बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 3,89,701 वरती 5% 19,485 येईल. 19,485 आणि या वर्षाचं ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन 31/3/2003ला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट किती 90,415. संपलं. क्लोज करा. याची जर टोटल केली तर बरोबर किती येईल 5 लाख येईल. करून बघा वाटलं तर 5 लाख आणि 31/3/2003ला टू बॅलन्स कॅरीड डाऊन 5 लाख. ओके. बघा बरं वर्ष मोजा. हे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. 5व्या वर्षामध्ये व्हॅल्यू आली बरोबर किती आली 5 लाख. ओके. संपलं. शेवटी काय करायचं हे कॅरीड डाऊन करायचं. 1/4/2003ला त्यांनी परत करा म्हणले म्हणून बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणा 5 लाख आणि इकडं डेबिट साईडला 1/4/2003ला टू रिझर्व फंड ट्रान्सफर. ठीक आहे. किती 5 लाख झालं. किती सोपं आहे बघा. हे झालं पहिलं अकाउंट. कोणतं रिडम्शन फॉर डिबेंचर. रिडम्शन फॉर डिबेंचर फंड. आता पुढचं पाहायचं इन्व्हेस्टमेंट. ओके. अगदी याच्या अपोजिट असणारा अकाउंट आहे. चला तर डिबेंचर रिडम्शन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. याच्यामध्ये बघा एकदम हे संपलं की संपल्याच्या पुढं हे किती कुठं आहे डेबिटला. हे रिडम्शन फंडच्या 31/3/2019चा डेबिटला काय टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे इकडं जाताना कुठं जाईल इकडं डेबिटला, इकडं जात असताना क्रेडिटला जाईल. तारीख तीच 31/3/99 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 90,415. संपलं. आता इकडं काय इकडचं क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन आहे. हे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन आहे म्हणजे आपल्या बँकेतून एवढी अमाऊंट कमी होत आहे म्हणून बँकेला नाव द्या. तारीख 31/3/99. सेम तारीख 31/3/99 ॲज इट इज. प्रॉफिट अँड लॉसच्या ऐवजी बँक नाव द्या. टू बँक अकाउंट किंमत तीच 90,415. टोटल करा. टोटल 90,415 इकडं 90,415 या साईडला. ओके. संपलं. चला नेक्स्ट. आता 31/3/2000ला बॅलन्स कॅरीड डाऊन आहे 1,85,000. ॲज इट इज घ्या. तारीख हीच 31/3/2000. 31/3/2000 काय टू बॅलन्स कॅरीड डाऊन ॲज इट इज बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,85,351. आणि सर आता इकडं तर क्रेडिट साईडला आहे 2-3 अमाऊंट आहेत. तर काय करायचं आपली बँक अकाउंट प्रॉफिट अँड लॉस म्हणजे ॲज इट इज बँक आहे ते घ्या सगळ्यात अगोदर. 31/3 तारीख किती आहे 31/3/2001. काय म्हणा टू हे 2000 आहे रे इथं. हां 2000 आहे. 99 झाल्यावर 2000. टू बँक अकाउंट एवढीच 90,415 ॲज इट इज घ्यायचं आहे. पण ह्या दोन ज्या आहेत 90,415 हे घेतलं आपण बँक अकाउंट म्हणून. हे दोन राहिलेले आहेत 90,415 आणि 4,521 या दोघांची टोटल घ्या. अगोदर सॉरी हे कॅरीड डाऊन जे आहे ते नेक्स्ट इयरमध्ये येऊन ब्रॉड डाऊन होईल. बॅलन्स ब्रॉड डाऊन 90,415
बँकच्या ऐवजी इथं म्हणूया आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन. नेक्स्ट पुढं ह्या दोघांचे टोटल टू बँक अकाउंट हे 90,415 आणि 4,521 दोघांची बेरीज 94,936. आता टोटल करूया. आता जर टोटल केली तुम्ही तर 1,85,351 इथली येईल. इकडची सुद्धा 1,85,351 येईल. ओके. नेक्स्ट आता पुढं हे कॅरीड डाऊन आहे, इथं येत असताना ब्रॉड डाऊन होईल. 31/3/2001 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,85,351 प्लस आता हे दोन इकडचे हे 9,268 इंटरेस्ट आणि हे प्रॉफिट अँड लॉस या दोघांची बेरीज घ्या. तारीख तीच टू बँक अकाउंट म्हणा ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट प्लस कॉन्ट्रीब्युशन म्हणून तुम्हाला समजेल. कॉन्ट्रीब्युशन दोघांची बेरीज जर केली 99,683 रुपये येईल. आणि या वर्षाचं कॅरेट डाऊन हे कॅरेट डाऊन घ्या. डेबिटला इकडे येत असताना क्रेडिटला येईल. 31/3/2001 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 2,85,034 रुपये. 2,85,034 रुपये टोटल हीच 2,85,034. इकडची सुद्धा टोटल हीच 2,85,034 रुपये. हे कॅरेट डाऊन आहे. नेक्स्ट इयरमध्ये ब्रॉड डाऊन होईल 31/3/2000 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,85,034. ओके. नेक्स्ट आता पुढं काय तर पुढं हे राहिलेलं 3,89,701 कुठं आहे डेबिटला आहे. इकडे जात असताना कुठं जाईल क्रेडिट साईडला 31/3/2001. नेक्स्ट तो 31/3/2001 2 आहे. 31/3/2002 टू बॅलन्स बाय बॅलन्स कॅरीड डाऊन ॲज इट इज तिकडचं घेतलं आपण किती 3,89,701. इकडे ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन इंटरेस्ट कुठे गेलं हे इंटरेस्ट आणि हे 90,415 दोघांची बेरीज करा. टू बँक इंटरेस्ट प्लस कॉन्ट्रीब्युशन किती येऊन जाईल याचे टोटल 1,04,667. ओके. चला तर टोटल करा येऊन जाईल बरोबर 3,89,701. इकडची सुद्धा 3,89,701. हे 2003 ब्रॉड डाऊन करूया 31/3/2003 टू बॅलन्स कॅरेट डाऊन आहे इथून ब्रॉड डाऊन होईल 3,89,701. आता शेवटच्या वर्ष आहे फायनल इयर आहे. इथं व्याज वगैरे काही देत बसायची गरज नाही. ॲज इट इज अमाऊंट 1/4/2002 म्हणा बाय बँक अकाउंट 3,89,701 टोटल
3,89,701 3,89,701. मोठा प्रॉब्लेम, फक्त वेळ लागेल. संपलं. 5 वर्ष झाले का बघा. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. 5व्या वर्षामध्ये तेवढं अमाऊंट घ्यायचे नाही. त्या कॉन्ट्रीब्युशन ही आणि इंटरेस्टचे हे. ठीक आहे. चला थांबूया.